नुकतंच परळमधील नरे उद्यान या ठिकाणी अखिल महाराष्ट्र मूर्तिकार महासंमेलन संपन्न झालं। कलेवरती पोटाची खळगी भागवणाऱ्या पीओपी गणेश मूर्तिकारांनी रोजगार वाचवा म्हणून सरकारकडे या महासंमेलनाच्या माध्यमातून याचना केली। यावेळेला शासनाच्या निर्णयाचा निषेध करत गणेश मूर्तिकार कामगार संघटना महाराष्ट्र, गणेश प्रतिष्ठान यासह 32हून अधिक संघटना आणि हजारो मूर्तिकार संमेलनामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। शाडू मातीतून ज्या प्रमाणात मूर्त्या लागतात घरगुती, हे एवढ्या कमी वेळेत बनवणं शक्यच नाहीये। त्यामुळे आम्ही सरकारला नम्र विनंती करतोय की सरकारने याच्यामध्ये हस्तक्षेप करून काहीतरी मार्ग काढून मूर्तिकारांचंही म्हणणं ऐकावं आणि आमची बाजू न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्या न्यायालयीन बाजूही सरकारने त्याच्यामध्ये सहभागी होऊन याच्यामध्ये जो काही निकाल लागेल तो आम्हाला मान्य असेल। पुस्तकाबद्दल प्रमोद मोगे यांचं पर्यावरण डोळस म्हणून एक पुस्तक आहे जे प्रकाशित झालं आहे। त्या डोळस पर्यावरणामध्ये पीओपी आणि शाडूमाती या दोन्ही गोष्टींचं विश्लेषण खूप छान पद्धतीत केलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने लिहिलं आहे की पीओपी हे पर्यावरणपूरक आहे। पीओपी हे 5000 वर्ष जुनं प्रोडक्ट आहे जे नैसर्गिक आहे आणि ते पर्यावरणाला अजिबात घातक नाही। पर्यावरणाच्या आणि जलस्रोतांच्या रक्षणासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती बनवण्यास 2020 पासून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंदी घातली। हायकोर्टाचे निर्देश, राज्य सरकारची अंमलबजावणी आणि CPCBची मार्गदर्शक तत्वे ही अंमलात असताना देखील त्याचे पालन होत असल्याचं दिसत नसल्यामुळे उच्च न्यायालयाने यावर कठोर निर्णय म्हणून माघी गणेशोत्सवात सार्वजनिक मंडपामधील प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनवलेल्या गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्याबरोबरच त्यांचे विसर्जन करण्यास बंदी घातली। या कठोर अंमलबजावणीला मूर्तिकार संघटनांनी तीव्र विरोध केल्याचं पाहायला मिळालं। तर ह्या महासंमेलनामध्ये भाजप नेते तथा तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार हे देखील उपस्थित होते। त्यांनी बोलत असताना 20 मार्च रोजी न्यायालयाचे आपण दार ठोठावणार असून पीओपी घातक असल्याचे जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत मूर्तिकार आणि कारखान्यांवरती कोणतीही कारवाई केली जाणार नाही याची दक्षता घेतली जाईल असं देखील मत व्यक्त केलंय। आणि म्हणून आता लढाईत तुम्ही एकटे नाहीत, तुमच्या लढाईत आदिती आहे, मी आहे, या राज्यातील सर्व गणेश भक्त आहेत आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याशी बोलून मी तुमच्या समोर भूमिका मांडायला आलोय। आता गणरायाकडे आपण प्रार्थना करूया, आपल्या या उत्सवामधलं विघ्न लवकरात लवकर दूर होऊ दे रे।